हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ट्रेडिंग फोर्ट. तर तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की एक नवीन ट्रेडर जो मार्केटमध्ये 1 ते 2 महिने किंवा एक 5-6 महिन्यामध्ये मार्केटमध्ये आलेला असतो, तर तो बिगिनर लेवलला कोणत्या मिस्टेक्स करतो, ज्या की जे मुलं नवीन आले आहेत त्यांना जर कळाल्या तर त्यांचा एक ट्रेडिंग एक्सपिरियन्स स्मूथ, इझी आणि प्रॉफिटेबल वेने जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहे की कोणत्या कोणत्या मिस्टेक्स तो करतो, जेणेकरून जो करत असेल तो आता अवॉइड करण्याचा प्रयत्न करेल. कारण आपण फक्त डिस्कस नाही करणार, तर ओव्हरऑल आपण त्याच्यावर सोल्युशन सुद्धा काढणार आहोत. तर हा व्हिडिओ मात्र काहीच शेवटपर्यंत बघा, कारण तेव्हाच तुम्हाला समजेल की कोणत्या मिस्टेक्स आहेत आणि त्या कशा अवॉइड करायच्यात. त्याचबरोबर इंस्टाग्राम, टेलिग्रामला आपल्याशी कनेक्ट व्हा. फॉरेक्स ट्रेडिंग या कोणत्याही ट्रेडिंग रिलेटेड काय डाऊट असतील तर आम्हाला DM करा. आम्ही नक्कीच ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करतोय. तर चलो गाईज, आपण आता सुरुवात करूयात की कोणत्या ज्या मिस्टेक्स आहेत जो एक बिगिनर ट्रेडर करतो आणि त्यामुळे त्याला प्रॉफिटेबल जर्नी स्टार्ट व्हायच्या आधीच खूप सारा वेळ जातो आणि खूप जास्त त्याचा टाईम डिले होतो. तर ह्या गोष्टी जर तुम्ही नवीन आहात, आत्ताच फॉलो केल्या, आत्ताच जर अप्लाय केल्या, तर तुम्हाला थोडा टाईम कमी लागेल त्यांच्यापेक्षा. ठीक आहे. एकतर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे असतात ते मार्केटमध्ये तुम्ही घेऊन येता ते म्हणजे अनरिअलिस्टिक ड्रीम्स किंवा एक्स्पेक्टेशन. सगळ्यात पहिला पॉइंट तो मी इथे लिहून घेतो, की सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे काय आहे, की आपला अनरिअल. ठीक आहे. अनरिअल म्हणजे काय, की जे होणार नाही किंवा वन्स इन अ वाईलवाला मोमेंट जो म्हणतो आपण, अनरिअल अप्रोच. अनरिअल अप्रोच म्हणजे काय, की $100 आणणार, त्याचे $1000 करणार किंवा अकाउंट दुप्पट, तिप्पट. तर अशा गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, मार्केटमधून अव्हॉइड करायच्या. ठीक आहे. त्यानंतर की अव्हॉइड पण कशा होणार, त्यामध्ये तुमचं विजन मॅटर करतं. म्हणजे काय, की तुम्ही नक्की मार्केटला कशा हेतूने बघताय. जर तुम्ही मार्केटमध्ये तुमचं विजन हे लाँग टर्मचं असेल, जर तुमचं विजन हे लाँग टर्मचं असेल, तर तुम्हाला नक्कीच तिथे काय होणार आहे, एक तुम्ही जास्त गडबड करणार नाही किंवा जास्त प्रॉफिट करण्याच्या मागे तुम्ही पडणार नाही. ठीक आहे. त्यामध्ये की दुसरा एक ऑप्शन असतो, की तो म्हणजे प्रत्येक वेळी ट्रेड फाइंड करणं. ठीक आहे. दुसरा पॉइंट म्हणजे काय असतो, की स्टुडंट बघतो तो म्हणजे काय, एव्हरी अपॉर्च्युनिटी. तर हा सगळ्यात एक इम्पॉर्टंट पॉइंट असतो प्रत्येक ट्रेडरचा, की त्याला जसं वाटतं, की मार्केटमध्ये मी आलो, की लगेच मला काय पाहिजे, ट्रेड पाहिजे. तर मग कसाही होईल. तर ह्याच्यावर तुमचं सोल्युशन काय आहे, की गाईज तुम्हाला प्रोसेसला फॉलो करायचं आहे, ना की मार्केटला. जर तुम्ही मार्केटला फॉलो करायला गेलात, तर तुम्ही काय करणार, तिथं लॉसेस करणार. तुमची प्रोसेस काय आहे, तुमचा सेटअप काय आहे. जर तुमचं सेटअपच तयार होत नाही, तर तुम्ही तिथे ट्रेड घेणार, तर कधीतरी थोडा प्रॉफिट किंवा लॉस होणार. पण जर तुम्ही ओव्हरऑल त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं, तर तुम्ही लॉसच करणार. तर जर प्रत्येक अपॉर्च्युनिटीच्या सेटअपला आपण फॉलो करायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला खूप हेल्प करतील. आता हे तुम्हाला सगळेच सांगतील, पण आता ह्याच्यात लास्टमध्ये मी तुम्हाला सांगेन, की ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जे आपले प्रॉब्लेम्स आहेत ह्या साईडला, ठीक आहे, त्यांना आपण ओव्हरकम कसं करायचं आहे, ठीक आहे, आणि ते सोल्युशन्स कसे तुम्ही अप्लाय करणार आहात. ओके. आता सेटअप फॉलो करायचं. सेटअप म्हणजे काय, तुम्ही मार्केटमध्ये कुणाकडनंही शिका, काहीही शिका. फक्त ते जर झालं, तरच आपण काय करणार आहोत, मार्केटमध्ये येणार आहोत. आणि प्रत्येक अपॉर्च्युनिटी किंवा प्रत्येक दिवशी ट्रेड भेटेल असं नाही. कधी-कधी तुम्ही असाल मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी भेटली नाही, तर तुम्ही स्वतःला कंट्रोल केलात, तर तो एक प्लस पॉइंट आहे. ठीक आहे. प्रॉफिट करणारा कधीच प्रॉफिटेबल नसतो मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रॉफिट करणारा कधीच प्रॉफिटेबल नसतो. तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहणारा माणूसच खरा प्रॉफिटेबल होतो. कारण समजा तुमचा एक वीक जर चांगला गेला, त्याला बिगिनर्स लक म्हणू आपण. तर त्यानंतर लगेच तुमच्या अपेक्षा वाढतात. अपेक्षा वाढल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, की मार्केटमध्ये आता आपण क्वांटिटी वाढवूया. ठीक आहे. किंवा त्यापेक्षा अजून जास्त रिस्क घेऊयात. तर तिथेच आपलं चुकतं. ही एक लाँग टर्मची प्रोसेस आहे. जसं मी तुम्हाला सांगतो, की थोडे-थोडे आधी चालू करा. पहिला तुम्ही $10 अर्न करायचा प्रयत्न करा. नंतर 15. तुम्ही डायरेक्ट जर 100चे $200 करायला गेलात, तो अप्रोच कुठे ना कुठे तुम्हाला लाँग टर्मसाठी नेणार नाही. मग तुम्ही 2-3 वेळा डिपॉझिट करणार आणि त्यानंतर तुमचं काय होणार, परत लॉसच होणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही मार्केटमधनं बाहेर पडता. ठीक आहे. त्यानंतर की ट्रेड आपल्याला कमी करायचे आहेत. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं असेल, की लोकं तुम्हाला म्हणतात, की जास्त काम करा म्हणजे जास्त फायदा भेटेल. बरोबर आहे. पण इकडे कसं आहे, इकडे गेम उलटा आहे. ट्रेडिंगमध्ये तुम्ही जेवढं कमी काम करसाल, तेवढं तुम्हाला जास्त फायदा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहेत, मिनिमम ट्रेड करायचे आहेत.
तर तुम्हाला जर वाटेल की मी जास्त ट्रेड केले तर मला जास्त प्रॉफिट होतो, तर असं काहीच नसतं काही. जेवढे तुम्ही कमी ट्रेड्स घेणार, ठीक आहे, तेवढे तुमचा लॉस पण कमी होणार, पण तुमचे प्रॉफिट व्हायचे चान्सेस जास्त होणार आहे. ठीक आहे. रँडम ट्रेड्स जास्त भेटतात, पण तुम्ही जर हा सेटअपला फॉलो केलं, जो मी तुम्हाला सांगतोय की जो सेटअप तुम्ही शिकणार आहात, कुणाकडनंही शिका, पण त्याला जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला काय होणार आहे, ते नक्कीच हेल्प करेन. जेणेकरून काय होईल, तुमचे ट्रेड्स कमी होतील आणि प्रॉफिटेबल ट्रेड्स जास्त होतील. आणि एकाच ट्रेडमध्ये आपल्याला काही अंबानी वगैरे व्हायचं नाहीये. प्रत्येक ट्रेडच्या मागे आपल्याला एक रिझन असतं, एक हे असतो, की बाबा मी माझं पूर्ण कॅपिटल आहे, तर ते तिथं लावणार नाही, किंवा त्यानंतर मी पूर्ण कॅपिटलवर रिस्क घेणार नाही. मी त्याच्यात 10%च किंवा एक 3 ते 4% रिस्क घेणार. आता $100 वर एवढी रिस्क मॅनेजमेंट होत नाही. पण हां, एक इनिशियल लेव्हलला जर तुम्ही अर्निंगपेक्षा लर्न करण्यात जर तुम्ही गेलात, तर तिथे तुम्हाला एक चांगली जर्नी इस्टॅब्लिश करता येईल. नाहीतर तुम्ही येणार 2-3 ट्रेडमध्येच अकाउंट घालवणार, परत एक आठवडा गॅप, परत पैसे कुठून तरी अरेंज करणार. तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप वेळ मार्केटमध्ये कन्फ्यूज करून सोडतील. हां, जर तुम्ही हट्टी असाल तर मार्केटमध्ये टिकसाल. जर नसाल, जर रिस्क घ्यायची कॅपेबिलिटी संपली, कारण पुढे बाकीच्या पण जबाबदाऱ्या येतात, त्यामुळे तुम्ही काय पडता मग मार्केटमधून बाहेर, आणि नंतर मग तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिटेबल राहायचं स्वप्न, हे स्वप्नच राहतं. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात मोठी म्हणजे जी आहे ती म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग. ठीक आहे. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट करता तेव्हा काही नसतं, पण जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये लॉस करता, ठीक आहे, त्यानंतर तुम्ही काय करता, की तुमची लॉट साईज वाढवून तो रिस्क कव्हर करायचा प्रयत्न करता. बरोबर आहे. समजा तुमचा 1-2 लॉस गेले असतील, तर तुम्हाला वाटतं आता चांगली अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही काय करता, लॉट साईज इन्क्रीज करता. ठीक आहे. आणि लॉट साईज इन्क्रीज केल्यानंतर तुमचा काय होतं, मग जास्त लॉस होतो. ठीक आहे. तर एकाच दिवशी पूर्ण लॉस करण्यापेक्षा मी तर म्हणेन, तुम्ही लॉस जर करणार आहात तर तो महिनाभर करा. पण त्यातनं तुम्ही एवढं लर्निंग घ्याल की नेक्स्ट कॅपिटल जेव्हा आणसाल तेव्हा तुम्ही ते स्वतःचं त्याच्यामध्ये काय-काय करायचंय, काय-काय नाही करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अंडरस्टँड करून घ्याल. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट तो म्हणजे की काय, सायकॉलॉजी बिल्डअप. ठीक आहे. सायकॉलॉजी बिल्डअप म्हणजे काय, की आपल्या लोकांची सायकॉलॉजीच तयार होत नाही की ट्रेडिंग कशी करायची. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे सायकॉलॉजी इग्नोर करणे. आता सायकॉलॉजी तुम्हाला प्रत्येकजण सांगेल, पण सायकॉलॉजी म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या माइंडला मार्केटमध्ये किती स्टेबल ठेवता, ह्याला सायकॉलॉजी म्हणतात. आता तुम्हाला धोनी माहिती आणि तुम्हाला विराट कोहली माहिती आहे. ठीक आहे. पण जेव्हा आपण कॅप्टन्सी किंवा लीडिंग करायचा एक पॉईंट समोर आणतो, तेव्हा सगळ्यांचा फेवरेट कोण असेल तर तो एम-एस धोनी. बरोबर का? कारण तो त्या सिच्युएशनला माइंड कूल ठेवतो. विराट कोहली काही ऑप्शन नाही, की म्हणजे काही असं मी म्हणत नाही की तो हे नाहीये. पण सिच्युएशन हँडल करणं हे धोनीला जास्त जमतं. कारण तो कूल माइंडसेटचा असतो. मग तुम्हाला पण मार्केटमध्ये विराट कोहली व्हायला गेलात, तर नक्कीच तुमची विकेट पडेल. त्यामुळे शांत ठेवा. जरी एक ट्रेड लॉस गेला, काही हरकत नाही. आपल्याकडे पूर्ण दिवस आहेत, पूर्ण मंथ आहे, पूर्ण वीक आहे. जर तुम्ही एकाच लेव्हलच्या मागे 4-4, 5-5 ट्रेड घेऊन जर तुम्ही लॉस केला, फिअर, ग्रीड, फोमो. फिअर म्हणजे काय, की लॉस व्हायची भीती असते, त्यामुळे लॉस होतो. ग्रीड म्हणजे तुम्ही लालच दाखवता. आणि त्यानंतर फोमो म्हणजे काय, की माझ्याकडून ही लेव्हल मिस नाही झाली पाहिजे. आणि हा प्रत्येक, जर हा आत्तापर्यंत कोण व्हिडिओ बघत असेल, त्याला हे सगळं फील होत असणार आहे. कारण आम्ही त्यातनंच गेलेलो आहे आणि तुम्ही त्यातनंच जाणार आहे. त्याला काही एक्सक्युजेस नाही आहेत. कारण एक्सपिरियन्स हा विकत घेता येत नाही किंवा दुसऱ्याकडून तो भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला तेच करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला त्या प्रोसेस थ्रू जायचंच आहे. त्याशिवाय तुम्हाला चटके वाचणार नाही आणि तेव्हा तुम्ही काही सीरियस होणार नाहीये. फक्त चटके भेटावेत, हे कमी पैसे जाऊन, नाहीतर खूप मोठं नुकसान करणार. घरच्यांना त्रास, तुम्हालाही त्रास. ठीक आहे. त्यामुळे सायकॉलॉजी म्हणजे तेच, की तुमचं विजन मोठं असलं की बरोबर तुम्ही ह्या गोष्टी टाळता. ओके. तर ही व्हिडिओ मला वाटतं की इथेच थांबवावी, कारण ह्यामध्ये जास्त काही बोलण्यासारखं नाही आहे. आणि हां, एक तुम्हाला रिॲलिटी चेक द्यायचं आहे मला, की आजकाल जे मार्केटमध्ये चाललं आहे, की $500 चॅलेंज, $1000 चॅलेंज, तर तुम्ही ह्याच्या मागे पडू नका.
कारण ह्याच्यामध्ये प्रॉफिट फक्त जो चॅलेंज घेतोय त्याचाच होतो, तुमचा कधीच होत नाही. तो काय करतो, काय वापरतो तुम्हाला काही माहीत नसतं. तुम्ही त्याच्या टेलिग्रामच्या भरोश्यावर राहता. तर हे बघा, मी काय दुसरा नाही आहे, म्हणजे धुतल्या तांदळाचा नाही आहे. आम्ही आमच्या ट्रेड देत असतो. पण एक रिस्क मॅनेज करा सांगत असतो. जर ट्रेड घेतलेत तर हे करा. कारण एका दिवशी पैसा कमावणं आणि दुसऱ्या दिवशी घालवणं ह्याला ट्रेडिंग म्हणत नाही. ह्याला गॅम्बलिंग म्हणतात. ट्रेडिंग म्हणजे काय, की माझं एक कॅपिटल आहे. त्याच्यावर मी थोडं, थोडं, थोडं अकाउंट ग्रो करणार. इथं मिस्टेक्स होतील त्यांना राईट डाउन करणार. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोण म्हणत असेल, की $100चे $500 करा किंवा $100चे $1000 करू, ते चॅलेंज घेऊ, ती सगळी मोहमाया आहे. तो एक ट्रॅप आहे आणि त्यामध्ये पडू नका. स्वतःच्या माइंडला कंट्रोल करायला शिका आणि ह्याच जर गोष्टी केल्यात, आता ह्या गोष्टी फक्त ऐकून आणि बघून किंवा समजून होत नाहीत. तर तुम्हाला तुमच्यासाठी एक वेगळी बुक करा. त्या बुकमध्ये सगळं लिहित चाला. तुम्ही काय चुका केल्या, काय नाही. लगेच एका महिन्यात कोण ट्रेडर होत नाही. तुम्हाला खूप लक्ष देऊन आणि स्वतःच्या चुका क्लिअर करतच तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थोडा बोर जरी असेल तरी परत एकदा बघा. तुम्हाला रियालिटी चेक 100% बसणार. बाहेर काय चाललंय ह्याच्यावर थोडं लक्ष असू द्या. लोकं मनी ओरिएंटेड आहेत. ते फक्त तुमचा एक पैसा म्हणून वापर करतात. तर त्याच्यापासून सावध राहावा. एक चांगला मेंटॉर पकडा, जो तुम्हाला गाईडन्स प्रोव्हाईड करेन. भले तो कोणी असो. ठीक आहे. फक्त त्याचा मोटिव्ह असला पाहिजे, की तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होणं, ना की त्याचा खिसा भरणारा. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर मी तुम्हाला Instagramच्या लिंक वगैरे सगळ्या प्रोव्हाईड करतो. तिथे फॉलो करा. टेलिग्रामला जॉइन व्हा आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी ट्रेडिंग फोर्टला सबस्क्राईब करा. थँक यू.